अथर्व, तुझी आयडिया हिने मला सांगितली आहे. कमाल आहे. मीराचा वाढदिवस मस्तच झाला पाहिजे. येस. एक्झॅक्टली. मला ही आयडिया खूप आवडली, फक्त नीट एक्झिक्यूट करावी लागणार आहे. होईल ना, तू आहेस ना मला हेल्प करायला. अरे पण पोरांनो, हे सगळं होईस तोपर्यंत मीराला विश करायचं नाही, हे खूप अवघड आहे रे. विल ट्राय. बाबा दॅट्स द पॉइंट, तेच तर सरप्राईज आहे. आई, तुला कशी वाटली आयडिया? छान आहे. मीरा खुश होईल. मी आलेच. मंजिरी, तुझा वाढदिवस 2 महिन्यांनी आहे ना? येस. हो. बाप रे, वय कसं वाढत चाललंय कळतच नाही असे. बाबा, बाबा काय तुम्ही पण. आई, डोंट वरी, तुझा वाढदिवस सुद्धा आम्ही खूप हॅपनिंग करू. अथर्व, तुम्ही बोले. अथर्व, मला असं वाटतं की उद्या आपण मीराच्या बाबांना सुद्धा बोलवून घेऊया. काय? म्हणजे मला असं वाटतं की उद्याचा दिवस जसा आपल्यासाठी स्पेशल आहे तसं मीरासाठी सुद्धा आहे. आणि जर का तिचे बाबा उद्या आले तर तो आणखी स्पेशल होईल. एकदम बरोबर बोलते मंजिरी. अथर्व, बोलून घे मीराच्या वडिलांना. येस बाबा, मी उद्या जाऊन त्यांना पर्सनली इन्व्हाइट करतो. आणि हो, मीरासाठी हे सरप्राईजच राहू दे बरं का. मला तर असं वाटतंय की जेव्हा मीरा केक कापेल ना तेव्हाच त्यांना येऊ दे. हां, डन. वाव, मीरा वहिनीचा या घरातला पहिला वाढदिवस असणार आहे. आय एम डॅम एक्साइटेड राईट नाउ. हे मला तुझ्याशी बोलायचं आहे. हो, थँक्यू बाय. गुड नाईट. वा, चला झोपूया. हं? हो. या न टाळता येणाऱ्या युद्धासाठी मीही आतुर झाली आहे.